तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। कराड जवळील तासवडे एमआयडीसीत केमिकल कंपनीत प्रचंड मोठा स्फोट झालाय। 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरलेला आहे। इमारतींच्या काचा देखील फुटल्यात। पोलिसांकडून घटनास्थळी या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला जातोय। साताऱ्यातील ही दृश्य आपण पाहतोय। तासवडे एमआयडीसीत केमिकल कंपनीत प्रचंड मोठा असा स्फोट झालेला आहे। अगदी हा स्फोट इतका मोठा होता की 10 किलोमीटरचा परिसर हादरून गेलाय। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अभय देशमुख यांच्याकडून। अभय, मोठा स्फोट झालाय कराड जवळील तासवडे एमआयडीसीतील एका कंपनीत, काय अधिकची अपडेट? कराड जवळील एमआयडीसी मध्ये केमिकल कंपनी आहे। या कंपनीमध्ये एक मोठा स्फोट झाल्यामुळे आगीचा लोट या ठिकाणी आलेला आहे आणि या स्फोटाचा जो परिणाम आहे तो 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये झालेला आहे। त्या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांच्या घराच्या काचा फुटलेल्या आहेत। अधिक या ठिकाणी तपास सुरू असून हा स्फोट कशामुळे झाला, त्यामध्ये काही हानी झालेली आहे का याचा तपास सुरू असून या केमिकल कंपनीमध्ये काय बनत होतं याचा देखील तपास केला जाणार आहे। आसपासच्या गावामध्ये या स्फोटामुळे भीतीचं वातावरण आहे। एमआयडीसी मध्ये ही केमिकल कंपनी होती आणि इतर केमिकल कंपन्या सुद्धा या एमआयडीसी मध्ये आहेत, त्यामुळे अधिकची सुरक्षा देखील या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। मात्र या सर्व परिस्थितीमध्ये त्या एमआयडीसी मध्ये योग्य ती खबरदारी घेऊन काम केलं जातंय का नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। कृपा जी, निश्चितच अभय, खरं तर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत का, या संदर्भात काही अपडेट? या ठिकाणी आता ही आग विझवण्याचं काम सुरू आहे आणि त्यासोबतच त्या इतर ज्या कंपन्या आहेत आसपासच्या परिसरामध्ये त्या कंपन्यांमध्ये सुद्धा पुरेशी सुरक्षितता आहे का याची सुद्धा पडताळणी सुरू आहे। आणि या ठिकाणी आता या मदत कार्याला सुरुवात झालेली असली तरी बराच कालावधी या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे, कारण की स्फोट मोठा आहे आणि सहजरित्या त्या ठिकाणी पोहोचणं शक्य नाहीये, कारण की धुराचे लोट आणि आग या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे। कृपा जी, निश्चितच अभय, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।